नमस्कार. या व्हिडिओतून आपण जीवधन गडाची गडवाट कशी आहे ती आपण अभ्यासणार आहोत. हा जीवधन गड आहे जुन्नरजवळ आणि हा गडाचा लागून असलेला वानरलिंगी सुळका आहे. तर या गडावर जाण्याचा मार्ग कसा आहे हा आपण या गुगल मॅपच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर हा रस्ता जो आहे हा जुन्नरहून येतो. जुन्नरहून आल्यानंतर इथे आपल्याला हा नाणेघाट दिसतोय. प्रसिद्ध नाणेघाटातून सुद्धा आपल्याला जीवधनगडाचे दर्शन घडते. तर या नाणेघाटाच्या जवळ आल्यानंतर इथून ही एक वाट डावीकडे येताना दिसते. या ठिकाणी हे जे हॉटेल्स आहेत वेगवेगळे इथे राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होऊ शकते. इथे टेंट सुद्धा उपलब्ध आहेत. इथे हॉटेलवर आपण हे थांबू शकता. एका दिवसात सुद्धा हा गड होऊ शकतो. सकाळी येऊन जर आपण संध्याकाळपर्यंत हा गड बघून पूर्ण जाऊ शकतो. तर आपण बघूया याचा ट्रेक मार्ग गडवाट कशी आहे. इथे आल्यानंतर आपल्याला गाडीचे पार्किंगसाठी इथे जागा दिसत आहे. इथे आपण पार्क करू शकतो गाड्या आणि यानंतर आपल्याला सरळ चालत या दिशेने यायचं आहे. ह्या दिशेने आपण आल्यानंतर जिथून वानरलुंगी सुळका जो दिसतोय आपल्याला हा बघा असा सुळका आपल्याला दिसतो. तर या सुळक्याच्या दिशेने आपल्याला चालत यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर या बऱ्याच डोरवाटा सुद्धा आपल्याला दिसत. याच्यातून आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. तर ही दिशा लक्षात ठेवा. या वानरलिंगी सुळक्याच्या दिशेने आपल्याला चालत यायचं आहे आणि इथे मग आपल्याला एक छोट्याशा जंगलात प्रवेश करायचा. तर हा पूर्ण मार्ग जंगलातून आहे. सरळ वर चढत राहा आणि वर चढत जोपर्यंत झाडी संपत नाही तोपर्यंत आल्यानंतर आपण इथे या गडाच्या जंगल संपलेल्या भागात येऊ आणि इथून मग जिथे जंगल संपेल तिथून आपण डावीकडे वळायचं आहे. इथून आपण बाहेर येऊ. इथे आल्यानंतर आपल्याला दोन गडवाटा दिसतील. एक उजवीकडे जी जाईल ती वानरलिंगी सुळक्याकडे येईल आणि दुसरी डावीकडे जी जाईल ती गडावर चढण्यासाठी येईल. तर आपण इथे गेल्यानंतर या साईडने ही वाट दिसते. इथून आपण आल्यानंतर या भागामध्ये मात्र इथे आपल्याला अतिशय सुंदर अशा पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्यांची उंच अशी चढी वाट चढून गेल्यानंतर आपण इथे या दरवाजापर्यंत पोहोचणार आहोत. तर हे पायऱ्या सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि इथे तशा सुरक्षित आहेत. तसे काळजी करण्याचं कारण नाही. याच्यानंतर आपण ह्या गडावर आल्यानंतर गडमाथ्यावर पोहोचतो. आपण साधारणतः 1 तासात गावापासून इथपर्यंत आपण पोहोचतो. कल्याण दरवाजा आहे. इथपर्यंत आल्यानंतर आपण सुरुवातीला पाण्याचं टाकं लागतं. हा दरवाजा सुद्धा सुंदर पाण्याचं टाकं लागतं. हा टाकं बघून आपल्याला इथून साधारणतः 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. इथे वर आल्यानंतर या पाण्याचे आणखी 2 पाण्याचे टाके इथे आपल्याला दिसतात. यानंतर आपल्याला जे गडावरचं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे ते म्हणजे धान्य कोठार. हे धान्य कोठार जे आहे ते इथे बघा इथे जमिनीत कोरलेलं दिसतंय. म्हणजे हा वर आलेला भाग नाही तर जमिनीत खोदलेला भाग असा आहे. तर हे धान्य कोठार आपल्याला या ठिकाणी दिसतंय. थोडं आपल्याला गड माथ्यावरून उतरून इथे आल्यानंतर हे धान्य कोठार दिसेल आणि इथे जमिनीत कोरलेले असं हे धान्य कोठार आहे. असं मानतात की जीवधन गडावरून जीवधनच्या गडावर नाणेघाटात जमा झालेलं जे काही धन असायचं ते इथे ठेवायचं म्हणून कदाचित जीवधन असं नाव या गडाचं पडलेलं असावं. तर इथे धन पण आहे की काय अशा पद्धतीच्या आख्यायिका काही सांगितल्या जातात. इथे आत जाण्यासाठी 2-4 मला वाटतं 4 अशा खोल्या आहेत मोठ्या मोठ्या. तिथे जाण्यासाठी आपल्याला टॉर्च असेल तरच आपण तिथे आतमध्ये बघू शकतो. पूर्णपणे ह्या धान्य कोठारामध्ये आपण इथे बघू शकतो. टॉर्च नाही, पावसाळा असेल तर पाऊस असतो. आतमध्ये वटवाघळं किंवा बारीक काही किडे जंतू पण आतमध्ये आहेत. तर आपण सांभाळून इथे जावं. यानंतर हे बघून झाल्यानंतर आपल्याला त्याच मार्गे खाली ही जी वाट आलेली दिसते ह्या वाटेने आपण इथे हा जीवधन दरवाजा हे सुद्धा बघण्यासारखं ठिकाण आहे. इथे सुद्धा पाण्याचं टाकं आहे. पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि एक छोटी गुहा सुद्धा इथे आपण हे बघून शकतो. याच्यानंतर आपण पुन्हा आपल्याला गड माथ्यावर यायचं आहे. पुन्हा चालून गड माथ्यावर आल्यानंतर आपल्याला जिवाई देवीचं मंदिरकडे यायचंय. तर यासाठी गडवाट आपण पुन्हा आल्या मार्गे धान्य कोठार मार्गे आणि या पाण्याच्या टाक्याच्या मार्गे इथे वर येऊन गडमाथ्यावर इथे आपण हे दिवाई देवीचं डोंगर मंदिर बघू शकतो. अर्थात मंदिर नाही, फक्त मूर्ती जशी या चित्रामध्ये दिसत आहे तशी ही मूर्ती या ठिकाणी दिसते आणि या मूर्तीवरूनच या मातेच्या नावावरूनच गडाचं नाव पडलेलं आहे. यानंतर सरळ आपण ही वाट चढत गेल्यानंतर इथे ही झाडी दिसते. जर आपण उन्हाळ्यात आलो तर जेवायला जागा बसायला इथे हीच एक जागा आहे ज्या ठिकाणी सावली आपल्याला मिळू शकेल. इथे आपण जेवण केल्यानंतर आपण जेव्हा सरळ या गडमाथ्याच्या टोकावरून चालत चालत जाऊ त्यावेळेस आपल्याला इथे जो जीवधन जवळचं जे वानरलुंगी सुळका आहे तो सुळका बघण्याचा उत्तम ठिकाण असं या ठिकाणी आहे. इथून आपण ह्या वानरलुंगी सुळका सरळ बघू शकतो. इथूनच रॅपेलिंग किंवा व्हॅली क्रॉसिंग करणारे जे आहेत ते क्लाइंबर्स या ठिकाणाहून ते रोप लावून अशा पद्धतीने इथे या वानरलिंगी सुळक्यावर जात असतात. हा वानरलिंगी सुळका बघून झाल्यानंतर परत या वाटेने आपण असं गडावर येऊ आणि इथे परत कल्याण दरवाजा मार्गे आपण या गडावर उतरून
खाली आपण आपल्या पायथ्याच्या जिथे आपण गाडी लावली त्या ठिकाणी जाऊ शकू. अशा पद्धतीने हा एका दिवसात होण्यासारखा गड आहे. 8 ते 10 तासामध्ये पूर्ण गड बघून आपण या पायथ्याशी परत येऊ शकू.